नमस्कार, मी गणेश स्वामी. द रिंगण लाईव्ह मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा आपल्या बेधडक चर्चेचा विषय आहे की चित्रा वाघ ज्या भाजपच्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी अगदी काल एक वादग्रस्त विधान केलं. त्यांचं विधान असं आहे की 10 शरद पवार बरोबर म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आहेत, अशी तुलना शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केली आहे. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक आदरणीय राजू पाटील सर. आपलं सर मनापासून द रिंगण मध्ये स्वागत आहे. धन्यवाद गणेश. चित्रा वाघांनी एक विधान केलंय काल की 10 शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आहेत. काय वाटतं, आपण कितपत सहमत आहात या विधानाशी? खरं म्हणजे गणेश, मुळामध्ये शरद पवार साहेबांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा करणं हा मुळात एक विनोद आहे किंवा याच्या पाठीमागे एक काय म्हणतो आपण त्याला, एक मोठी साजिश आहे. एखाद्या मोठ्या माणसाला सतत काही अत्यंत चिल्लर छोट्या माणसाकडनं त्याची बदनामी करायची किंवा त्यावर टीका करायला लावायची आणि त्या माणसाला खरंच लोकांच्या मनामध्ये असा भ्रम पैदा करायचा की आता हे बोलतायत म्हणजे ते खरं आहे का, आणि ते वारंवार बोलायला लावायचं. असा प्रकार भारतीय जनता पार्टीचे लोक करतात आणि चित्रा वाघ सातत्याने शरद पवारांच्यावर टीका करतायत, सातत्याने टीका करतायत. आणि शरद पवार म्हणजे 10 शरद पवार बरोबर एक देवेंद्र फडणवीस असं म्हणून ते शरद पवारांना छोटं करण्याचा आणि देवेंद्र फडणवीसांना मोठं करण्याचा त्यांचा तो सातत्याने प्रयत्न असतो. परंतु खरं म्हणजे हे विधान महाराष्ट्राला आवडलेलं नाही गणेश. सोशल मीडियावर ज्याच्या ज्या प्रतिक्रिया आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत त्या प्रचंड चित्रा वाघचा सर्वत्र निषेध केला जातोय, त्यांच्या विधानाचा निषेध केला जातोय. तरी सुद्धा अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणजे असं ते सहज वगैरे ते केलेलं नाही, ते ठरवून केलेलं आहे. त्या पाठीमागे त्यांची एक मोठी साजिश आहे. पण खराच जर आपण महाराष्ट्राने असा विचार केला किंवा संपूर्ण देशामधल्या तमाम विद्वानाला एकत्र करून हा प्रश्न केला की खरंच 10 शरद पवार बरोबर एक देवेंद्र फडणवीस आहेत का, तर लोक म्हणतील हा प्रश्न तुम्ही आम्हाला कशाला विचारताय किंवा अशा पद्धतीचा विनोद कोणी केला किंवा कुणाचं हे विधान आहे त्याची मानसिकता तपासली पाहिजे पूर्णपणाने. तो कशा पद्धतीने अभद्र विधान करतोय, त्याच्या पाठीमागचा हेतू काय हे तपासला पाहिजे असंच म्हटलं जाईल. परंतु चित्रा वाघ यांचं विधान बरोबर आहे आणि ते खरं आहे असं फक्त तेच लोक म्हणू शकतात ज्यांच्या मेंदूचं हरण झाले. पूर्णपणे मेंदू त्यांचा काढून घेतलेला आहे. शरीरामध्ये फक्त त्यांना कान ठेवलेत, टाळ्या वाजवायला हात ठेवलेत आणि बोलण्यासाठी बरोबर आहे, आपल्या माणसाने आपल्या नेत्यांना बोलले की ते बरोबर आहे म्हणण्यासाठी हात ठेवलेले आहेत. हे विधान काय गणेश बरोबर नाही. आता तू म्हणशील तुम्ही याची काय पुरावे आपल्याला द्यावे लागतील का, तर द्यावे लागेल ना. फडणवीस एखाद्या व्यक्तीची तुलना आपण जेव्हा करतो तेव्हा चित्रा वाघांनी असं विधान काय कशाच्या जीवावर केलं असाच मोठा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पूर्वीचे 5 वर्षाचा त्यांचा कालावधी आणि दुसरा आता एक 2 वर्षाचा त्यांचा हा कालावधी आहे. 7 वर्षाचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि केवळ 7 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उभा केलेला महाराष्ट्र नेमका कुठे आहे किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी काय उभं केलं असा जर प्रश्न उपस्थित केला तर त्याच्या उत्तरात गणेश 2-4 गोष्टी येतात. एक तर एक समृद्धी महामार्ग येतो, त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी काही पुलं उभी केली मुंबईसारख्या महानगरामध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो तिथे त्यांनी थोडंसं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं अशी उदाहरणं शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे ही तुलना अतिशय अयोग्य आहे. दुसरा एक मला प्रश्न असं म्हणायचं की चित्रा वाघांची राजकीय कारकिर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सुरू झाली. पवार साहेबांना ते बाप माणूस म्हणायचे, वडील मानायचे आणि म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी सोडली, दादा असतानाच त्यांनी राष्ट्रवादी सोडली, एकत्रित राष्ट्रवादी असतानाच राष्ट्रवादी सोडली आणि ते भाजपमध्ये गेले. म्हणजे राष्ट्रवादीतून ज्यांची कारकीर्द सुरू झाली, ज्यांना ते बाप म्हणायचे, बाप मानायचे, अशा शरद पवारांवर चित्रा वाघ टीका करतात. नेमकं ह्याच्या मागे काय कारण असेल? शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चित्रा वाघांचं व्यक्तिमत्व घडलं, त्यांचं नेतृत्व घडलं किंवा चित्रा वाघ या महाराष्ट्राला सुपरिचित झाल्या त्या राष्ट्रवादीमुळे, शरद पवारांच्यामुळे किंवा त्यांच्या बापामुळे. परंतु बापाबरोबर बैमानी करणाऱ्यांची संख्या अलीकडे खूप वाढलेली आहे. जर दुसऱ्या एखाद्या परक्या माणसाने
जर आपल्याला काही पिझ्झा वगैरे खायला दिला तर बापाला शिव्या घालणारी जी औलाद आहे महाराष्ट्रामध्ये ती प्रचंड प्रमाणामध्ये निपजलेली आहे, हे आपण पाहतोच आहोत पूर्णपणे. देवेंद्र फडणवीसांनी चित्रा वाघांना आमदार केलं ना राजा, अजून काय पाहिजे? मग आता शरद पवारांनी कुठे चित्रा वाघांना आमदार केलं होतं का? नाही केलं. देवेंद्र फडणवीसांनी चित्रा वाघ यांच्यासारख्या प्रचंड विद्वान व्यक्तीला आमदार केलं. आता याची परतफेड कशी करायची रे? परतफेड करण्यासाठी जे जे काही देवेंद्र फडणवीसांसाठी करण्याचं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी चित्राबाग करणारच ना. शरद पवाराला वेड्यात काढणार, उद्धव ठाकरेंना वेड्यात काढणार, काँग्रेसला वेडवाकडं बोलणार. अहो मला असं वाटतं की बरं त्यांनी शरद पवारांच्यावरच त्या थांबल्या. अजून आता जर भविष्यामध्ये ते यशवंतरावांची तुलना सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर करायला मागे पुढे पाहणार नाहीत, अशी त्यांची मानसिकता, विकृत मानसिकता आहे त्यांची. यामुळं देवेंद्र फडणवीस नक्कीच मोठे झालेले नाही. देवेंद्र फडणवीसांना या विधानाचा महाराष्ट्रामध्ये फटकाच बसलेला आहे, पूर्णपणे फायदा नक्कीच झालेला नाही. देवेंद्र फडणवीसांना ही विधान मान्य असेल का? ते अनेक वेळी जेव्हा शरद पवारांवर टीका, जेव्हा राष्ट्रवादी म्हणजे हे दोन राष्ट्रवादी झाली त्यानंतर त्यांनी अशा कुठल्याही विधानाचं समर्थन करताना ते दिसली नाहीत. ते करत नाहीत ना. ते त्याला आनंद होतो. त्यांची तुलना शरद पवारांच्या बरोबर कोण करताय म्हटल्यानंतर आनंद आहे का होणार? हे शक्य आहे का? महाराष्ट्रामध्ये 5-7 वर्षामध्ये आपली तुलना आयुष्य महाराष्ट्रासाठी खर्च घातलेल्या एखाद्या मोठ्या नेत्याबरोबर होते आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं, हे त्यांना आनंददायीच आहे ना. त्यांना आवडेल असलं बोललं पाहिजे. आता पडळकर वाटेल ते बोलतात, राणे वाटेल ते बोलतात, या चित्रा वाघ वाटेल ते बोलतात. कुठल्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केलेला आहे? नाही. त्यांना आनंद होतो या सगळ्या गोष्टी. ही एक नीती आहे, हे एक धोरण आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या बहुजन नेत्याला अशा पद्धतीनं डॅमेज करण्याची एक फळी, एक प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये काम करते. त्याचा हा एक भाग आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तुला गणेश हे सांगितली पाहिजे महाराष्ट्राला. सोडा चित्रा वाघ वगैरे ते त्यांचं काम करते, ती परतफेड करतायत, आमदारकीची परतफेड चित्रा वाघ करतायत. बाकी त्यांच्या विधानामध्ये वेगळं काय नाही. खरंच महाराष्ट्राला असं वाटतं का? आपण त्यांना महाराष्ट्राला विचारू, खरंच महाराष्ट्राला असं वाटतं का की 10 शरद पवार बरोबर 1 देवेंद्र फडणवीस? तुम्ही नक्की कमेंट करा, लिहा, तुम्ही प्रामाणिकपणा लिहा. गरज आहे, काळाची गरज आहे. हे बघा, चित्रा वाघ काय बोलली हे महत्वाचं नाही, पण काळ सोकावेल. एखाद्याने संपूर्ण आयुष्यभर एखाद्या राज्याची उभारणी करण्याकरता जर काम केलं असेल आणि त्याची तुलना जर चुकीच्या व्यक्तीबरोबर होत असेल तर महाराष्ट्राने बोललं पाहिजे, असं मला निश्चितपणे वाटतं. गणेश, आपण या गोष्टीची महाराष्ट्राला थोडीशी चर्चा, काय उभा केलं महाराष्ट्रात शरद पवारांनी? म्हणजे खरं थोडासा आपला व्हिडिओ 2-4 मिनिटाचा जास्त होणार आहे, पण हे सांगितलं पाहिजे की शरद पवार हे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री त्यांनी झाले, अनेक त्यांनी विविध पदावर कामही केलं. ह्या पदाच्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. ते किती वेळा मुख्यमंत्री झाले हे बाजूला ठेवू, कोणत्या पदावर गेले हेही बाजूला ठेवू, हे काही राजकारणामध्ये महत्वाची गोष्ट नाही. परंतु शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये काय उभा केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि असं सर्वात महत्वाचे जे उत्तर आहेत तर महाराष्ट्राचं अर्थकारण ज्या शेतीवर किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीला खऱ्या अर्थानं जर बळ कोणी दिला असेल महाराष्ट्रामध्ये तर ते शरद पवारांनी दिलेलं आहे. मग ते केंद्रात असताना त्यांच्या माध्यमातून झालेली शेतकऱ्यांची प्रचंड मोठी कर्जमाफी असेल किंवा महाराष्ट्रात मधल्या शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येण्यासारखं आहे, कृषी पंपाच्या बाबतीमध्ये, खतांच्या बाबतीमध्ये, अवजारांच्या बाबतीमध्ये, फळबागा. आता फळबागा तर महाराष्ट्रात शरद पवारांमुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या फळबागा समृद्ध झालेल्या आहेत. पूर्णपणे अनुदान देण्याची संकल्पना शरद पवारांनी आणली आणि महाराष्ट्र आता फळबाग निर्यात करतोय. फळं अनेक क्षेत्रामध्ये आता फळांची निर्यात महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे. एक क्रांती फळांच्या बाबतीमध्ये झाली, हरित क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली, धवल क्रांती शरद पवारांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये झाली. एवढंच नाही तर हिंजवडी सारखे किंवा चाकण सारख्या MIDC उभा केल्या, वरवड सारख्या MIDC उभा केल्या, हिंजवडी सारखा जागतिक लेवलचा IT पार्क फक्त शरद पवारांच्यामुळे उभं राहिला. आज पुण्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये रोज जे घेतलं जातं त्याचं कारण हिंजवडी पार्क आहे, पुण्याचा IT पार्क आहे. IT क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे अब्जावधी रुपयाची उलाढाल त्या माध्यमातून आपल्या देशामध्ये होते. हेही शरद पवारांचं योगदान आहे, खूप योगदान आहे. महिलांना संरक्षण क्षेत्रामध्ये संधी देण्याचं योगदान सुद्धा आहे. राजकारणामध्ये महिलांना
50% 33% आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार साहेबांनी आणलेला आहे. ठीक आहे, आता राजकारण म्हणून त्यांचा पक्ष वेगळा असेल, विरोधी पक्षात ते असतील, त्यांचा पक्ष फोडला असेल, हे सगळं ठीक आहे. आणि हे सगळं करत असताना शरद पवारांनी महाराष्ट्राची जी शिव शाहू फुले आंबेडकर आणि संत अशी जी परंपरा महाराष्ट्राची आहे, ही परंपरा जपण्याचं, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम शरद पवारांनी अत्यंत विचारपूर्वक आणि कष्टाने केलेलं आहे. याचा संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे पूर्णपणे. महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने का उभे राहिले, हा साधा, किती साखर कारखाने देवेंद्र फडणवीसांनी उभे केले, साधा प्रश्न आहे जनतेला. किती सहकारी बँका देवेंद्र फडणवीसांनी उभे केल्या, किती सोसायट्या ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी उभ्या केल्या, किती सूतगिरण्या देवेंद्र फडणवीसांनी उभ्या केल्या, हे सगळे प्रश्न आहेत. याची उत्तर हे चित्रा वाघ देणार आहेत का? एकदा एखादं स्टेटमेंट करायचं, आपल्या मालकाला खुश करायचं, मालक आहेत ते, मालकाला खुश करायचं आपल्या, त्यासाठी एक काहीतरी विधान करायचं. वर्तमानपत्रात किंवा पब्लिसिटीच्या जगामध्येही फोटो छापून येतात आणि दुसरीकडे वा वा क्या बात आहे, मालकाचा जरा आशीर्वाद बी मिळतो अधून मधून. आणि आहे 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 चित्रा वाघ आहेत, सक्रिय आहेत, प्रवाहात आहेत, अशा प्रकारची खात्री देवेंद्र फडणवीसांना पटते. परंतु शरद पवारांची बरोबरी देवेंद्र फडणवीस कधीच करू शकत नाही, कधीच. म्हणजे अजून 10 वर्ष ते मुख्यमंत्री राहतील, 20 वर्ष राहतील, पण ते शरद पवारांची बरोबरी करू शकत नाही. कारण हा पुरोगामी महाराष्ट्र 1960 नंतर ज्या पद्धतीने पुढे आला आणि शरद पवारांच्या पासून ज्या पद्धतीने पुढे गेला, त्याची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ शकत नाही. हा गोष्ट खरी आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचं महत्वच नाही राज्याच्या राजकारणामध्ये, किंवा ते अगदीच शून्य आहेत, नाही. खूप असलं विधान आपण करत. देवेंद्र फडणवीस आता आपला ठसा कामाचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उमटवण्यासाठी ते काम करतायत नाही असं नाही. त्यांचं काम नाकारून चालत नाही पूर्णपणानं. महाराष्ट्राच्या रस्ते जोडणीच्या कामाचा जो नवा पॅटर्न होतो तो देवेंद्र फडणवीसांकडे त्याचं पूर्णपणाने श्रेय जातं. अशी छोटी मोठी कामं आता त्यांनीही चांगली सुरू केली आहेत. परंतु एखाद्या मोठ्या नेत्याबरोबर तुलना व्हावी इतकं काम करण्यासाठी त्यांना किमान आणखी भविष्यातली 20 वर्ष तरी काम करावं लागेल. तेव्हा पुढे बघू चित्रा वाघ, अजून 20 वर्ष थांबा, 20 वर्षानंतर पुन्हा तुलना करा, तोपर्यंत आता तुलना करायची घाई करू नका. दुसरा एक प्रश्न आहे, ज्या वेळेस जेव्हा राष्ट्रवादी स्वतंत्र झाली, 2 राष्ट्रवादी झाले, त्यावेळेस अनेकांनी पवार साहेबांबद्दल वेगवेगळी विधानं केली. तेव्हा मला प्रकर्षानं आठवतं की दादा त्यांचे कान टोचायचे. पण आज दुर्दैवानं दादा आपल्यात नाहीत. जे पवार साहेबांवर त्यांचं किती प्रेम आहे, म्हणजे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा पवार साहेबांविषयी कुणी वक्तव्य करू नये अशी त्यांची साधारणतः भावना होती पवार दादांची. आज राष्ट्रवादीत असं कुणी म्हणणार आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांना, किंवा दादांची जागा तर कुणी घेऊ शकत नाही, परंतु राष्ट्रवादीतून त्यांची कुणी कान टोचेल का? खूप छान प्रश्न आहे तुझा. एवढी अस्मिता, एवढा स्वाभिमान राष्ट्रवादीचा, पवार घराण्याचा, पवार साहेबांचा, सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जर असता गणेश, तर एकतर त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले नसते, भाजप पासून दूर झाले असते, किंवा चित्रा वाघ अशा पद्धतीचं आज विधान करतायत ते राजीनामा टाकून बाहेर निघाले असते. जर त्यांना थोडासा स्वाभिमान असता, घराण्याच्या अब्रूची, इज्जतीची, राजकीय इज्जतीची जर यांना काळजी असती, किंवा एवढ्या पहाडासारख्या व्यक्तित्वावर एखादी छुटपुट आमदार जर अशा पद्धतीची विधान करताय आणि सुनेत्राताई त्या जर ऐकत असतील, तर राष्ट्रवादी संपत चाललेली आहे आणि गिळून टाकतील राष्ट्रवादीला. आता हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा जो कंपू आहे तो राष्ट्रवादीला गिळून टाकेल. याचं अस्तित्व सुद्धा आता शिल्लक राहणार नाही, कारण यांच्याकडे स्वाभिमान उरलेला नाही. स्वाभिमान शून्य राष्ट्रवादी, अशा पद्धतीची ही सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. थोडं जरी त्यांना काही वाटत, थोडं जरी हे चुकीचं बोललं, एक तर त्यात निषेध करायला खूप पुढे आले नाहीत साधे. अरे अजित पवारांच्या मृत्यूची जी चौकशी करण्यासाठी रोहित पवार लढतायत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले आमदार, खासदार, मंत्री शांत बसतायत, शांत. यापेक्षा वाईट, यापेक्षा दुर्दैवी दुसरं काय असू शकतं राजकारणामध्ये? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बघूया राष्ट्रवादी तरी भविष्यामध्ये या चित्रा वाघांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देत ते आपल्याला भविष्यात पाहायचं गणेश. तर आपण बघितलात की आदरणीय संपादक राजू पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे की शरद पवार यांचं काम आणि शरद पवार यांचं कार्य महाराष्ट्रासाठी कायम प्रेरणादायी राहिलेलं आहे. हे
आम्ही नाही म्हणत, तर तसं खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही राजकारणामध्ये शरद पवारांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो. हे विधान कित्येक वेळेस गुरुस्थानी आहेत असा शब्द प्रयोग केला होता. कित्येक वेळेस देशाच्या पंतप्रधानांनी ते सांगितलेलं आहे. त्यांच्यामुळं शरद पवार यांचं कामाची जे चित्रा वाघ सारख्या आमदारांनी काय सांगण्यापेक्षा त्यांच्या खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पद्मभूषण पद्मविभूषण अशासारखे सन्मान त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं त्यांना. अरे गणेश, तो आता हा विषय काढलास तर मी तुला आणखीन थोडं मध्ये थांबवतो. या चित्रा वाघांना जर देवेंद्र फडणवीसांनी मंत्री केलं, आता ते आमदार आहेत, जर मंत्री केलं तर ते मंत्रीपदात शपथ घेतल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये असं विधान करतील की 10 नरेंद्र मोदी बरोबर 1 देवेंद्र फडणवीस. मतलब स्वार्थच आहे ना स्वतःच्या. हो ना. तर स्वतःच्या स्वार्थापोटी केलेलं विधान आहे. आमदारकी मिळत असेल तर ते शरद पवाराला चुकीचं बोलायला तयार झालंय किंवा त्यांची तुलना ते देवेंद्र फडणवीस 1 नंबर आणि 10 शरद पवार असं विधान केलं. मंत्रिपद मिळालं. हे मंत्रिपद मिळाल्यानंतर या चित्रातही देशाच्या पंतप्रधानापेक्षा देवेंद्र फडणवीस हे लाख पटीने मोठे आहेत असं म्हणायला कमी जास्त करणार नाहीत. हे आज आपल्या प्रेक्षकाला सांगून ठेवू. असं जर तुम्हाला ऐकायला मिळालं तर आमची आठवण ठेवा. त्यामुळं त्यांनी हे त्यांचं विधान चुकीचं आहे असं संपूर्ण समाज माध्यमांवर सांगितलं जातंय. आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर कुठल्या नेत्यांनी जर त्यांचे कान टोचले तर ते कदाचित हे विधान त्यांचं मागे घेतील अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.